कधी असं झालंय का, की सगळं काही असूनही मन मात्र रिकामं वाटतंय? लोकांच्या गर्दीत असतानासुद्धा आपण एकटेच आहोत असं वाटतंय आणि त्या शांत क्षणांमध्ये मनात एक प्रश्न सतत घुमत राहतो, की मी कोण आहे? आणि खरंच मला काय हवं आहे? मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काही शोधत असतो. कोणी आनंद, कोणी शांतता, तर कोणी समाधान किंवा कदाचित कोणी स्वतःलाच शोधत असतं. पण हा शोध बाहेर नाही, तो आहे आपल्या आत. आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत, ते पुस्तक आपल्याला हाच एक अनमोल धडा शिकवतं, की परमेश्वर, शांती आणि सत्य हे सगळं कुठेही दूर नाही. ते आपल्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात उपस्थित आहे. हे पुस्तक आहे प्रॅक्टिसिंग दी प्रेझेन्स, ज्याचे लेखक आहेत जोएल गोल्डस्मिथ. हे केवळ वाचायचं किंवा ऐकायचं बुक नाही, तर ते अनुभवायचं आहे, जगायचं आहे. या पुस्तकात आपल्याला शिकायला मिळेल की कसं प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत देवाच्या उपस्थितीची जाणीव ठेवायची, कसं आपल्या आतल्या शांततेशी जोडून राहायचं आणि सर्वात महत्त्वाचं, कसं बाहेरच्या गोंधळालाही. तर चला या सुंदर आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया, जिथे प्रत्येक शब्द आपल्याला आपल्या आतल्या सत्याजवळ घेऊन जाईल. डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वतःला या प्रवासात सोडून द्या. कारण हा प्रवास आहे तुमच्या स्वतःकडे परत येण्याचा. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत, की देव कुठेतरी दूर आहे, आकाशात किंवा मंदिरात किंवा एखाद्या अदृश्य जगात. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला काहीतरी हवं असतं, आपण हात जोडतो, डोळे बंद करतो आणि त्या दूर असलेल्या देवाला विनंती करतो, की देवा, मला हे दे, माझी ही समस्या सोडव. पण जर हे सगळं थोडंसं वेगळं असेल तर? जर देव कुठेही दूर नसून तो आपल्या अगदी जवळ असेल तर? नाही, जवळसुद्धा नाही, तर तो आपल्या आतच असेल तर? प्रॅक्टिसिंग दी प्रेझेन्स हे पुस्तक आपल्याला हाच एक विलक्षण आणि आयुष्य बदलून टाकणारा विचार सांगतं, की देव हा कुठलाही दूर बसलेली शक्ती नाही, तर तो एक जिवंत किंवा सतत उपस्थित असलेलं सत्य आहे. तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक क्षणात आहे. तो आपल्यामध्येच वसलेला आहे. खरं अध्यात्म म्हणजे काय? फक्त देवाकडे काही मागणं की मंदिरात जाऊन पूजा करणं? तर नाही. खरं अध्यात्म म्हणजे प्रत्येक क्षणी देवाची उपस्थिती जाणणं, त्याची आठवण ठेवणं. कल्पना करा की तुम्ही एकटे बसले आहात, आजूबाजूला पूर्ण शांतता आहे आणि अशा शांततेत तुम्ही स्वतःला हळूच सांगता की देव इथेच आहे, या क्षणात, माझ्या आत. हा छोटासा विचार, हा छोटासा अनुभव हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू लागतो. कारण जेव्हा तुम्ही या उपस्थितीशी जोडले जाता, तेव्हा तुम्ही फक्त एक सामान्य माणूस राहत नाही. तुम्ही जोडले जाता अनंत बुद्धिमत्तेशी, अनंत प्रेमाशी, अनंत संपन्नतेशी. आणि मग भीती हळूहळू विरघळून जाते. मनातले गोंधळ, दुःख, अस्वस्थता सगळं काही शांत होऊन लागतं. कारण तुम्हाला एक गहन सत्य कळायला लागतं, की खरं म्हणजे फक्त देवच सत्य आहे आणि बाकी सगळं आपण जे पाहतो किंवा अनुभवतो ते तात्पुरतं आहे, एक भास आहे. आणि जेव्हा आपण या आतल्या सत्यातून जगायला लागतो, तेव्हा आपली ओळख बदलते. आपण स्वतःला फक्त एक मर्यादित किंवा परिस्थितींनी बांधलेला मनुष्य म्हणून पाहत नाही, तर आपण स्वतःला ओळखतो देवाचा अंश, त्याच्या प्रकाशाशी भाग म्हणून.
जग बदलणार नाही, तर तो तुम्हाला बदलणार आहे. काही पुस्तकं अशी असतात की जी फक्त वाचण्यासाठी नसतात, ती आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी असतात. प्रॅक्टिसिंग द प्रेझेन्स हे असंच एक पुस्तक आहे, जे लिहिलं जोएल गोल्डस्मिथ यांनी. एक असा साधक ज्यांनी केवळ शब्दामध्ये नाही तर स्वतःच्या अनुभवातून अध्यात्म समजून घेतलं. हे पुस्तक ख्रिश्चन अध्यात्मावर आधारित आहे, पण त्याची सुंदरता अशी आहे की ते कोणत्याही एका धर्मापुरतं मर्यादित नाही. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल किंवा कदाचित कोणत्याही धर्माशी जोडलेले नसाल, तरीही या पुस्तकातला प्रत्येक शब्द तुमच्या मनाला स्पर्श करतो. कारण हे पुस्तक धर्माबद्दल नाही, हे आहे अनुभवाबद्दल. हे पुस्तक पहिल्यांदा 1954 साली प्रकाशित झालं, पण त्यातलं सत्य आजही तितकंच जिवंत आहे, कारण सत्य कधीच जुनं होत नसतं. जोएल गोल्डस्मिथ यांनी अनेक वर्ष स्वतःच्या अंतर्मनात डोकावत शांततेत बसून देवाशी एकरूप होण्याचा अनुभव घेतला. आणि त्या सगळ्या अनुभवांचा सार या एका पुस्तकात उतरवला. पण हे पुस्तक फक्त विचार सांगत नाही, ते तुम्हाला कसं जगायचं हे शिकवतं. आपण अनेकदा अध्यात्माबद्दल बोलतो, पण ते फक्त विचारांमध्येच अडकून राहतं. हे पुस्तक मात्र सांगतं की फक्त विचार करू नका, ते अनुभवा. दररोज फक्त काही क्षण शांत बसा, काही मागू नका, काही बोलू नका. फक्त एक गोष्ट मनात ठेवा की देव माझ्या आत आहे आणि मी त्याच्या उपस्थितीत आहे. ही साधी आठवण, ही शांत जाणीव हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागते. बायबलमध्ये एक सुंदर वाक्य आहे, द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू, म्हणजे देवाचं राज्य तुमच्या आतच आहे. आपण आयुष्यभर बाहेर शोधत राहतो आनंद, शांती, समाधान. पण जोएल गोल्डस्मिथ आपल्याला सांगतात की जे काही तुम्ही शोधत आहात ते आधीपासूनच तुमच्या आतच आहे. आणि जेव्हा तुम्ही या सत्याला खरंच स्वीकारता, तेव्हा आयुष्यात बदल घडायला लागतो. तुमच्या मनातली भीती कमी होते, अस्वस्थता शांत होते. तुम्हाला एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. आणि फक्त शांतीच नाही, या जाणीवेने तुमच्या आयुष्यात उपचार होतात, संबंध सुधारतात आणि संपन्नता येते. कारण तुम्ही आता बाहेरून काही मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही आतल्यात अनंत स्रोताशी जोडलेले असता. हेच खरी स्वातंत्र्य आहे, जिथे तुम्ही परिस्थितीवर अवलंबून राहत नाहीत, तर तुमचं समाधान, तुमची शांती तुमच्या आतून येते. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला काही नवीन देणार नाही, हे फक्त तुम्हाला आठवण करून देणार आहे की जे काही तुम्हाला हवं आहे ते आधीपासूनच तुमच्याकडे आहे. आता फक्त एकच प्रश्न आहे की तुम्ही ते अनुभवायला तयार आहात का? आता या पुस्तकाचा सर्वात गाभ्याचा आणि कदाचित सर्वात धक्कादायक असा एक विचार समजून घेऊया. आपण नेहमी देवाला कसं पाहिलं आहे? एक वेगळा, बाहेर बसलेला, आपल्या चुकांवर लक्ष ठेवणारा आणि खुश होणारा, कधी रागावणारा. आणि मग आपण त्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे काही मागतो, त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो. पण जोएल गोल्डस्मिथ एकदम वेगळी गोष्ट सांगतात. ते म्हणतात, देव कुठलाही बाहेरचा किंवा वेगळा अस्तित्व नाही, तो कुठलाही न्याय करणारा नाही, तो तुमच्यापासून वेगळा नाही. मग देव आहे तरी काय? तर तो आहे एक अनंत बुद्धिमत्ता, एक असीम प्रेम, एक जिवंत शक्ती, जी प्रत्येक माणसाच्या आत वसलेली आहे. म्हणजेच देव तुमच्यापासून वेगळा नाही, तो तुमच्यातच आहे. हा विचार खूप मोठा आहे, कारण यामुळे आपली सगळी जुनी समज बदलते. आपण अनेकदा असा विचार करतो की देव कधी मदत करेल, कधी आपल्याला वाचवेल. पण गोल्डस्मिथ म्हणतात,
देव कुठेही हस्तक्षेप करत नाही, कारण देव कुठेही बाहेर नाही, तो आधीपासूनच तुमच्या आत कार्यरत आहे. ते देवाला एक डिवाइन प्रिन्सिपल म्हणून पाहतात, एक अशी शक्ती जी नेहमीच कार्यरत असते, जी कधीच थांबत नाही. आणि एक सुंदर शब्द वापरतात, आय ॲम. म्हणजे काय की मी आहे. पण हा मी म्हणजे आपला अहंकार नाही, आपलं नाव, आपली ओळख, आपली भूमिका नाही. हा मी म्हणजे आपल्या आतली दैवी अस्तित्व. तो मी म्हणजे जो देवाशी एकरूप आहे. गोल्डस्मिथ एक ठळक वाक्य सांगतात की माझ्या आत जो आहे तो शक्तिशाली आहे. तो माझ्या पुढे जातो आणि माझ्या आयुष्यातील वाकड्या वाटा सरळ करतो. थोडा वेळ थांबा आणि या वाक्याचा अर्थ जाणून घ्या की याचा अर्थ असा नाही की बाहेर कुठेतरी देव येऊन तुमच्या समस्या सोडवणार आहे. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आतच एक अशी शक्ती आहे जी प्रत्येक अडचणीतून मार्ग काढू शकते. आणि जेव्हा तुम्ही त्या आय ॲमशी जोडले जाता तेव्हा तुम्ही तुमच्या भीतीपेक्षा मोठे होता, तुमच्या समस्यांपेक्षा मोठे होता. कारण तुम्ही आता फक्त मी राहत नाही, तुम्ही बनता त्या अनंत शक्तीचा एक भाग. आणि हळूहळू तुम्हाला एक गूढ पण सुंदर जाणीव होऊ लागते. ती तुम्ही वेगळे नाहीत, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आतच एक क्रिस्ट कॉन्शियसनेस आहे, एक दैवी जाणीव जी थेट देवाशी जोडलेली असते. आणि जेव्हा तुम्ही त्या जाणीवेतून जगायला लागता तेव्हा आयुष्य बदलतं. कारण तुम्ही आता बाहेर आधार शोधत नाहीत, तुम्ही तुमच्या आतल्या सत्यावर उभे राहता. मित्रांनो, हा विचार फक्त समजून घेण्याचा नाही तर तो अनुभवण्याचा आहे. कारण एकदा का तुम्हाला हा आय ॲम कळाला तर तुम्ही कधीच पूर्वीसारखे राहणार नाहीत. आता प्रश्न हा नाही की देव कुठे आहे, तर प्रश्न हा आहे की माझ्या आतल्या त्या देवाला खरंच मी ओळखतो का? जोएल गोल्डस्मिथ यांच्या या शिकवणीचा एक अतिशय सुंदर आणि गूढ आधार आहे. आपण येशू ख्रिस्ताबद्दल खूप काही ऐकलं आहे, त्याचे चमत्कार, त्याचे उपदेश. पण कधी आपण थांबून हा विचार केला आहे का की त्यांच्या शक्तीचं खरं गमक काय होतं? गोल्डस्मिथ आपल्याला सांगतात की येशूसाठी देव कुठेतरी दूर नव्हता, तो बाहेर नव्हता, तर तो त्याच्या आतच होता. येशू आणि देव यांच्यातलं नातं हे मागणं किंवा विनंती करणं नव्हतं. ते होतं एक खोल, एक शांत एकत्व, एक अशी जाणीव जिथे वेगळेपण उरतच नाही. आणि ह्याच आतल्या नात्यामुळे येशू जे काही करत होते ते सहज घडत होतं, चमत्कार म्हणून नाही तर नैसर्गिक प्रवाह म्हणून. आता गोल्डस्मिथ आपल्याला एक प्रश्न विचारतात की आपणही असंच नातं निर्माण करू शकतो का? आणि उत्तर आहे हो. पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट बदलावी लागेल, ती म्हणजे आपली प्रार्थना. आपण प्रार्थना कशी करतो? तर आपण म्हणतो, देवा मला हे दे, माझं दुःख दूर कर, माझ्या समस्या सोडव. म्हणजेच काय, आपण असं गृहीत धरतो की देव कुठेतरी दूर आहे आणि तो आपल्याला ऐकतोय किंवा कदाचित नाही. पण गोल्डस्मिथ म्हणतात की ही प्रार्थना नाही, ही फक्त विनंती आहे. खरी प्रार्थना म्हणजे काय? खरी प्रार्थना म्हणजे देवाला काही मागणं नाही, तर त्याच्या उपस्थितीची जाणीव ठेवणं. एक शांत क्षण जिथे तुम्ही काहीच मागत नाहीत, पण स्वतःला सांगता की देव इथेच आहे, तो माझ्या आत आहे आणि मी त्याच्यात आहे. ही आहे खरी प्रार्थना. कारण तुम्ही जे काही शोधत आहात ते आधीपासून अस्तित्वात आहे, तुमच्या आत. म्हणून प्रार्थना म्हणजे जे नाही त्यासाठी मागणं नाही, तर जे आधीपासून आहे त्याची ओळख करून घेणं. कल्पना करा की तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत आहात आणि तुम्ही प्रकाशासाठी ओरडत आहात, प्रकाश येऊ दे, प्रकाश येऊ दे. पण जर त्या खोलीत आधीपासूनच एक दिवा असेल आणि फक्त तुम्ही स्विच ऑन करायचा राहिला असेल तर? गोल्डस्मिथ म्हणतात,
प्रार्थना म्हणजे तो स्विच ऑन करणं. प्रकाश आधीपासूनच आहे, देव आधीपासूनच आहे. आपल्याला फक्त त्याची जाणीव करून घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करायला शिकता, तेव्हा आयुष्यात काहीतरी बदलायला लागतं. तुम्ही कमी मागता आणि जास्त अनुभवता. तुम्ही कमी घाबरता आणि जास्त विश्वास ठेवता. कारण तुम्हाला आता खात्री असते की तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या प्रत्येक क्षणात एक शांत पण शक्तिशाली उपस्थिती आहे. ही प्रार्थना शब्दांमध्ये नाही, तर ती अनुभवात आहे. आणि एकदा का तुम्ही ही प्रार्थना समजून घेतली, तर तुमचं देवाशी नातं कायमचं बदलून जाईल. या पुस्तकाचं नावच आपल्याला त्याचा संपूर्ण अर्थ सांगून जातं. प्रॅक्टिसिंग दी प्रेझेन्स, म्हणजे त्या दिव्य उपस्थितीचा सराव करणं. पण हा सराव नेमका काय आहे? तो काही कठीण नाही, तो काही वेळ खाऊ नाही. तो आहे एक छोटासा पण अत्यंत प्रभावी बदल. जोएल गोल्डस्मिथ आपल्याला सांगतात की दिवसातून 2-3 वेळा फक्त काही क्षण काढा. लांब ध्यान नाही, मोठ्या मोठ्या पूजा नाहीत, फक्त काही शांत क्षण, जिथे तुम्ही बाहेरच्या जगातून हळूच आत वळता. कल्पना करा की तुमचा दिवस खूप व्यस्त चालू आहे, काम, जबाबदाऱ्या, ताण, आणि अचानक तुम्ही थोडा वेळ थांबता, डोळे मिटता आणि स्वतःला हळूच सांगता की देव इथेच आहे, आत्ता, या क्षणात. इतकंच. पण हा छोटासा क्षण तुमच्या मनाला एक वेगळीच दिशा देतो. गोल्डस्मिथ सांगतात की हा सराव तुम्ही कुठेही करू शकता. कामाच्या मध्ये, प्रवासात, घरी शांत बसताना. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे की तुमचं लक्ष बाहेरून आत वळवायचं आहे. कधी कधी तुम्ही एखादं वाक्यही मनात म्हणू शकता, दी लॉर्ड इज माय शेफर्ड, किंवा देव माझा मार्गदर्शक आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं की एक शांत ठाम जाणीव की देव इथे आहे, तो आत्ता आहे. ही जाणीव हळूहळू तुमच्या खोलवर रुजते. तुम्ही परिस्थिती बदलत नाहीत, पण परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही ताणात असतानाही मनात शांत राहता, कारण तुम्हाला माहिती असतं की कोणत्याही क्षणी तुम्ही त्या दिव्य उपस्थितीशी पुन्हा जोडू शकता. हा सराव म्हणजे बाहेर पडणाऱ्या मनाला हळूच परत घरी आणणं. आणि हे घर कुठे आहे? ते आहे तुमच्या आत. हा सराव मोठा दिसत नाही, पण त्याची ताकद अफाट आहे. कारण दिवसातून फक्त काही क्षण जर तुम्ही स्वतःशी किंवा त्या दिव्य उपस्थितीशी जोडले, तर हळूहळू तुमचा प्रत्येक क्षण त्या परिस्थितीने भरलेला होईल. आणि तेव्हाच तुम्ही खरंच प्रॅक्टिसिंग दी प्रेझेन्स करत असाल. आता इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. हा प्रॅक्टिसिंग दी प्रेझेन्सचा सराव म्हणजे जगापासून दूर जाणं नाही, तर तो म्हणजे जगात राहूनही आतून शांत राहणं. अनेकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे डोंगरावर जाऊन बसणं, सगळं सोडून देणं, केवळ एखाद्या ध्यानावस्थेत हरवून जाणं. पण जोएल गोल्डस्मिथ यांचं म्हणणं अगदी वेगळं आहे. ते सांगतात, हा सराव तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यातच करायचा आहे. तुम्ही काम करत असाल, चालत असाल किंवा कुणाशी बोलत असाल, तरीही तुमच्या आत एक शांत जाणीव कायम ठेवायची आहे. देव माझ्यासोबत आहे, तो माझ्या आतच आहे. यालाच ते म्हणतात बॅकग्राऊंड कॉन्शियसनेस. म्हणजे बाहेरचं सगळं सुरू असताना आत एक शांत, स्थिर उपस्थिती. जगात काहीही घडत असलं तरी तुमच्या आत एक शांत केंद्र असतं. आणि मग जेव्हा आयुष्यात आव्हानं येतात, तुम्ही घाबरत नाही, तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही, तुम्ही त्या शांततेतून प्रतिसाद देता. पण इथे एक अडचण अशी आहे, आपण कितीही ठरवलं की मी शांत राहीन, मी देवाची आठवण ठेवीन, तरी काही वेळानंतर आपण पुन्हा बाहेरच्या जगात हरवतो. गोल्डस्मिथ याचाच इशारा देतात आणि म्हणतात,
फक्त काही तासानंतर बाहेरच्या जगाचा गोंधळ, बातम्या, लोकांचं बोलणं हे सगळं आपल्या मनावर इतकं प्रभाव टाकतं की आपण त्या शांत जाणीवेपासून दूर जातो आणि हळूहळू आपली आतली कॉन्शियसनेस म्हणजे ती दिव्य जाणीव पुन्हा मागे सरकते. म्हणूनच हा सराव आपण करून चालत नाहीत. आपल्याला पुन्हा पुन्हा परत यावं लागतं. दिवसातून 2-3 वेळा थोडा वेळ काढून पुन्हा शांत बसायचं. पुन्हा स्वतःला आठवण करून द्यायची की देव इथे आहे, मी एकटा नाही. हा म्हणजे स्वतःला रिचार्ज करणं. जसं आपला मोबाईल दिवसभर वापरल्यावर चार्ज करावा लागतो, तसंच आपल्या मनालाही, आतल्या जाणीवेलाही पुन्हा त्या सत्याशी जोडावं लागतं. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही परत त्या शांततेत जाता, तुम्ही थोडे अधिक स्थिर होता, थोडे अधिक मजबूत होता. हळूहळू तो बॅकग्राऊंड कॉन्शियसनेस फक्त काही क्षणाचा राहत नाही, तो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भाग बनतो. मित्रांनो, हा प्रवास सोपा नाही, पण तो सुंदर आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बाहेरच्या गोंधळातून परत आत येता, तेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा सापडता. आता आपण एका अशा विचाराकडे वळणार आहोत, जो कदाचित आपल्या मनाला आव्हान देईल. पण जर तुम्ही तो मनापासून समजून घेतला, तर तुमचं जग पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आपण सगळेच असं म्हणतो की या जगात 2 शक्ती आहेत, एक चांगली आणि एक वाईट, एक आनंद देणारी आणि एक दुःख देणारी, एक आरोग्य आणि एक आजार. म्हणजेच 2 वेगळ्या शक्तींवर विश्वास ठेवतो. पण जोएल गोल्डस्मिथ हा विचार पूर्णपणे नाकारतात. ते ठामपणे सांगतात की खरं म्हणजे या सगळ्या विश्वात फक्त एकच शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे देव. ते पुढे म्हणतात की वाईटाची कोणतीही स्वतंत्र शक्ती नाही, पापाची कोणतीही शक्ती नाही, आजाराची कोणतीही शक्ती नाही, अभावाची किंवा मर्यादेची कोणतीही शक्ती नाही. थोडा वेळ थांबा आणि हा विचार मनात उतरवण्याचा प्रयत्न करा. आपण जे काही वाईट अनुभवतो, दुःख, वेदना किंवा अडचणी, त्यावर गोल्डस्मिथ असं म्हणतात की हे सगळं देवानं निर्माण केलेलं नाही. मग ते आहे तरी काय? तर ते आहे एक भास, एक चुकीची समज. आपण जे डोळ्यांनी पाहतो, जे इंद्रियांद्वारे अनुभवतो, त्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो. पण त्या अनुभवामागचं सत्य आपण विसरून जातो. जसं अंधारात एक दोरी दिसली आणि आपल्याला ती साप वाटली, त्या क्षणी आपल्याला भीती वाटते. पण खरं काय आहे? साप नाही, ती फक्त एक दोरी आहे. तसंच आपल्या आयुष्यातल्या अनेक भीती, अडचणी, दुःख हे सगळं सत्य वाटतं. पण गोल्डस्मिथ म्हणतात की ते अंतिम सत्य नाही. कारण एकदा का आपण असं मानलं की देवाशिवायही एखादी दुसरी शक्ती आहे, तर आपण त्या भासाला खरं मानतो आणि तेव्हाच आपण अडकतो. आपल्या विचारांमध्ये, आपल्या विश्वासांमध्ये आपण चुकीचं काहीतरी उच्च स्थानावर ठेवतो. पण खरी आध्यात्मिकता कुठून सुरू होते? ती सुरू होते या एका जाणीवेपासून की फक्त देवच सत्य आहे आणि बाकी सगळं जे बदलतं, जे येतं आणि जातं, ते कायमचं नाही, ते फक्त एक तात्पुरतं चित्र आहे. हा विचार स्वीकारणं सोपं नाही, कारण आपण आयुष्यभर जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याच्या अगदी विरुद्ध आहे हा विचार. पण एकदा का तुम्ही हळूहळू हा दृष्टिकोन स्वीकारायला लागलात, तर तुमच्या आयुष्यातल्या भीती कमी होऊ लागतात. कारण तुम्हाला कळायला लागतं की जे काही तुम्हाला घाबरवतंय, ते अंतिम सत्य नाही. आणि त्या क्षणी तुमच्यात एक वेगळीच ताकद निर्माण होते. कारण तुम्ही या 2 शक्तींमध्ये अडकलेले नाहीत. तुम्ही जोडलेले आहात त्या एकाच अनंत आणि सत्य शक्तीशी. आणि तिथेच खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात होते. आता इथे एक खूप महत्त्वाची आणि सूक्ष्म गोष्ट समजून घ्यायची आहे. जोएल गोल्डस्मिथ जे सांगतात की वाईटाला किंवा आजाराला, अभावाला काही शक्ती नाही,
याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या समस्यांकडे डोळेझाक करायची. काहीच नाही, सगळं ठीक आहे असं खोटं स्वतःला सांगायचं नाही. ते नकार देणं नाही, ते आहे त्यांना खरी शक्ती न देणं. म्हणजेच काय, तुमच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात, आजार, तणाव, मतभेद हे सगळं तुम्ही अनुभवू शकता. पण फरक कुठे आहे? फरक आहे तुम्ही त्या गोष्टींना अंतिम सत्य मानता का? एक साधा विचार करा की तुम्ही एखाद्या वादळात अडकलेले आहात. वारा जोरात आहे, पाऊस कोसळतोय. त्या क्षणी वादळ खरं वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे की आकाश कायमचं वादळी नसतं. वादळ येतात आणि निघून जातात. तसंच तुमच्या आयुष्यातल्या समस्या ज्या वादळासारख्या असतात, त्या येतात, पण त्या तुमचं खरं अस्तित्व नाहीत. गोल्डस्मिथ आपल्याला सांगतात की जेव्हा तुम्ही अभाव, आजार किंवा संघर्ष अनुभवता तेव्हा त्याला नाकारू नका, पण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका. तुमचं लक्ष वळवा त्या अंतर्गत सत्याकडे. एक सुंदर वाक्य आहे, मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर देवाच्या प्रत्येक शब्दावर जगतो. पण इथे शब्द म्हणजे काय? तो फक्त एखादा ग्रंथ नाही किंवा एखादं वाक्य नाही. तो आहे एक जिवंत अनुभव, देवाची ती जाणीव जी तुमच्या आत सतत कार्यरत असते. म्हणजेच तुमचं आयुष्य फक्त बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतं. तुमचं खरं पोषण, तुमची खरी शक्ती ती येते त्या आतल्या दिव्य जाणीवेतून. आणि जेव्हा तुम्ही समस्येंना सामोरे जाता, तुम्ही घाबरत नाही. तुम्ही स्वतःला हळूच आठवण करून देता की ही परिस्थिती आहे, पण ती अंतिम सत्य नाही. आणि मग तुम्ही त्या शांततेत जातात, जिथे उत्तरं आपोआप उगवतात, जिथे मार्ग दिसायला लागतो. हा दृष्टिकोन तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. कारण तुम्ही आता समस्यांशी लढत आहात. तुम्ही सत्यात उभे आहात. आणि त्या सत्याच्या प्रकाशात प्रत्येक अडचण हळूहळू आपली ताकद गमावते. आता आपण एक अतिशय सुंदर आणि खोल दृष्टिकोनाकडे वळतो.